अहिल्यानगर शहरातील कोठी चौक पाटील हॉस्पिटल परिसरात गेल्या तब्बल 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे। या पाईपलाईन मधून दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। एकीकडे जलसंपदा विभाग पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत आहे, मात्र दुसरीकडे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मौल्यवान पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहताना दिसत आहे। फुटलेल्या पाईपलाईनमुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे, त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे। तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून नागरिकांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे। आता या इशाऱ्यानंतर महानगरपालिका जागी होणार का, की हजारो लिटर पिण्याचे पाणी असंच वाया जात राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। नगर पुणे महामार्गावरील कोठी चौक इथे पिण्याची पाईपलाईन फुटली आहे। गेल्या 15 दिवसापासून ती पाईपलाईन फुटलेली आहे आणि लाखो लिटर पाणी वायाला जाते आणि त्या पाण्यामुळे 2-3 अपघात झालेले आहे। तर मला प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि जिल्हाधिकारी पंकज एशिया साहेब हे वारंवार सांगतात की नगरमध्ये सध्या पाणी टंचाई आहे, पाणी जपून वापरावे। जर ते असे सांगतात आणि इथे कोठी चौकामध्ये लाखो लिटर पाणी वायाला जाते, तर ह्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का? याकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? गेल्या 8 दिवसापासून इथं लाखो लिटर पाणी वायाला चाललंय, याकडे कुणी लक्ष देत नाही। पाणी जपून वापरायला जर कधी सांगतात महानगरपालिकेचे आयुक्त साहेब, तरी देखील जे अधिकारी आहेत ते ह्याकडे दुर्लक्ष करतात, तर याला जबाबदार कोण असेल बरं? आता सध्या कोठी परिसर चौकामध्ये जे पाणी साचलेलं आहे ते वाहत सुखसागर हॉटेल पर्यंत जाते आणि ज्या सुखसागर हॉटेल पर्यंत ते जाते, जे त्या रोडला जे नागरिक राहतात तर त्यांचे पण प्रचंड हाल होत आहे। कारण की जे पाणी सुखसागर हॉटेल पर्यंत वाहत जाते, तिथे जे नागरिक राहतात त्यांच्या घरासमोर प्रचंड चिखल साचलेला आहे। त्या चिखल साचल्यामुळे त्यांना घराच्या बाहेर निघणं पण मुश्किल झालेलं आहे आणि जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना बाहेर निघता येत नाही। तर मी प्रशासनाला विनंती करतो की जर एवढं सगळं होत असता, इथं लाखो लिटर पाणी जात असता, तरी तुम्ही हा हलगर्जीपणा का दाखवताय? जर येत्या 8 दिवसात जर हे काम मार्गी लावलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, असं मी प्रसार माध्यमातून अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेंना सांगू इच्छितो। धन्यवाद।